काय नियोजन नव्हतं, पण मी पाहिलं की तुमचा कोण निलेश, त्याचा एवढा आग्रह होता आणि मला पण तिथून दिसलं की तुम्ही लोक इथे भरपूर लोक उपस्थित आहात, त्यामुळे मला इकडं तुमचं प्रेम खेचून घेऊन आलं. पेट्रोल पंप आहे का तुला मी सांगून ठेवतो, मी ज्याचं उद्घाटन करतो मग ते दुकान असेल कपड्याचं, ज्वेलरचं, पेट्रोल पंपाचं कुठलंही असलं की वर्षभरात त्याचा दुसरा पेट्रोल पंप तयार होतो, दुकान तयार होतं. त्यामुळे पुढच्या वेळेला नवीन पेट्रोल पंप तयार कर, त्याचे उद्घाटन करायला येईन मी. हॉटेल करा, पेट्रोल पंप करा आणि व्यवसाय करा, लोकांना रोजगार द्या. खऱ्या अर्थाने आपल्या मराठी तरुणांनी, आपल्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यवसायामध्ये गेलं पाहिजे आणि खऱ्या अर्थाने आपलं सरकार जे आहे व्यवसायाला मदत करणारं आहे, सर्वसामान्यांचं सरकार आहे. म्हणून सर्वसामान्यांच्या सरकारने 2.5 वर्षामध्ये दे धडाकेबाज निर्णय घेतले आणि म्हणून माझ्या लाडक्या बहिणी पण इकडं आहेत. लाडक्या बहिणीने पण एकदम सुपरहिट करून टाकलं आणि पार विरोधकांना काही चारी मुंड्या चित करून टाकलं, काय ठेवलंच नाही शिल्लक. आणि म्हणून तुम्हाला मी शुभेच्छा देतो. माझे लाडके भाऊ इकडे आहेत, लाडके शेतकरी आहेत, लाडके ज्येष्ठ आहेत, या सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. आणि आज खरं एक अतिशय पवित्र दिवस आहे. आपले जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचं 375 सदैव वैकुंठ गमन हा सोहळा देखील झाला आणि तुमच्या या एकनाथ शिंदेला सगळ्यात अगोदर जगद्गुरू संत तुकाराम महाराज पुरस्कार मिळाला आणि तो मी घेऊन इकडे आलो आहे. त्यामुळे आता माझ्या तालुका प्रमुखाला नाराज कसं करणार, म्हणून शुभेच्छा पुन्हा एकदा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आदरणीय लाडक्या एकनाथजी शिंदे साहेबांचा सन्मान सोहळा या ठिकाणी संपन्न केला जातोय. संपतराव जाधव, दीपकराव येळवंडे, विजयराव येळवंडे. जय श्रीनाथ पेट्रोल पंपाचे उद्घाटन झाले असे मी जाहीर करतो. हे पेट्रोल पंपाचे उद्घाटन